पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे क्रियास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतरविती निजखून हातातडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जै हृदय गिमसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारोनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता। श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना। श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता। श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता। वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः। पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं। ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीविठ्ठलाय नमः। श्रीमातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। काही नव्हे तो काही नव्हे तो
मूर्ता मूर्त तो गे बाई सहजा सहज तो सहजा सहज तो सहज सुख निधान तो गे बाई सहज सुख निधान तो गे बाई रखुमा देवी वरु तो पुंडलिक वरद तो गे बाई पुंडलिक वरद तो गे बाई सहजा सहज तो सहज सुख निधान तो गे बाई। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अहेतुकीय अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ भगवान माऊलींनी यावत मानव जात नित्य आनंदाचा भोगाला प्राप्त व्हावी, नित्य नूतन आनंद मानव जातीला अनुभवायला मिळावा, भोगायला मिळावा आणि त्यांच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी म्हणून जी काही अभंगगाथा रूपी ग्रंथपंचकातील ही माऊलींची असणारी वाणी आहे, ह्या वाणीचा आश्रय घेऊन त्याचंच अंतर्मुख होऊन चिंतन करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत आहोत, हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे। माऊलींचं चिंतनासाठी गाथेतील प्रथम प्रकरण जे रूपवर्णन आहे, त्या प्रकरणामधील सगुण किंवा निर्गुण रूपांचं माऊलीनं केलेलं वर्णन किंवा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ज्याच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण ह्या गुणांच्या अतीत असणारा जो परमात्मा आत्मरूपाने सर्वांच्या अंतर्यामी नित्य वसत आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे, तेच आपलं स्वरूप आहे, त्याचंही वर्णन माऊलींनी या रूपवर्णन प्रकरणामध्ये केलेलं आहे। परंतु भगवान माऊली ज्याला आत्मज्ञान झालेला आहे असाही पुरुष, मननशील असणारा पुरुष, ज्याचा ग्रंथीभेद झालेला आहे असा पुरुष, जगात कर्तव्यभाव ज्याला झालेला आहे असा जीवनमुक्त पुरुष, तो देखील भगवंताच्या गुणांनी, भगवंताच्या लीलेनी, भगवंताच्या नामानी आणि भगवंताच्या रूपाने आकर्षित होत असतो। कारण हे रूप इतर जे सामान्य लौकिक रूप आहे असं नाही, तर हे अत्यंत दिव्य अलौकिक रूप आहे आणि त्याच्याकडं सर्व या अध्यात्मविश्वातले सर्व महामानव त्या आपल्या इष्टदेवतेच्या रूपाने भगवंताच्या सगुण साकार रूपाकडे आकर्षित झालेले आहेत। म्हणून त्याचंच वर्णन आपल्याला जी सिद्ध पुरुषाची लक्षणं आहेत ती साधकाची साधनं आहेत, म्हणून आपणही आपल्या मनश्चक्षुच्या द्वारा आपल्याला भगवंताची कृपा संपादन करावी आणि त्या मनश्चक्षुने, त्या भावचक्षुने किंवा चर्मचक्षुने परमात्म्याच्या जशा मूर्ती किंवा प्रतिमा अवलोकन करतो त्याचप्रमाणे आपल्या अंतरामध्ये असणारा जो भावचक्षु आहे त्या भावचक्षुने ज्ञानोबारायांच्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाकार वृत्ती करीत, चिंतन करीत त्या परमात्म्याचं आपल्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये नित्य चिंतन, अनुसंधान, ध्यान करावं। यासाठी ह्या अभंग हे आपल्याला एक दीपस्तंभासारखे मार्गदर्शक झालेले आहेत। त्यापैकी आत्ताचा अभंग जो आहे, काही नव्हे तो मूर्ता मूर्त तो गे बाई, बाई हे बाई, अगो बाई असं म्हणत असताना
आपल्या सखीशी संवाद करतात. माऊली या ठिकाणी आपली बुद्धिरूपी सखी आहे. त्या बुद्धिरूपी सखीशीच तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाचे वादा आपणाशी. आपल्या सखीबरोबर आतापर्यंत आम्ही जे काही साधना केली, जे भगवत भजन केलं, भगवत सेवा केली, त्याच्या फलश्रुती म्हणून आज आम्ही अनुभवित आहोत. आणि हे तू केलेलं मला साह्य आहेत. शुद्ध बुद्धी असेल तर शुद्ध बुद्धीमध्ये, पवित्र बुद्धीमध्ये, सूक्ष्म बुद्धीमध्येच ह्या परमात्म्याची अभिव्यक्ती होत असते. आणि तू अशा प्रकाराने पापवासना दूर केल्या, तू अंतकरणाचं चांचल्य दूर केलं आणि तू या ठिकाणी एकाग्र झाली आणि एकाग्र मनाने शास्त्रावर अत्यंत श्रद्धा ठेवून संत वाक्यांचं अनुसरण करून आज मला जी दिव्य अनुभूती प्राप्त झाली आहे ती तू केलेली कृपा आहे. याला अंतःकरण कृपा असं म्हणतात. आणि त्या अंतःकरण कृपा झाल्याबरोबर या ठिकाणी आपल्या अंतःकरणाची निश्चय करणारी बुद्धिवृत्ती, या चिंतन करणारी चित्तवृत्ती, अभिमान धारण करणारी अहंकार वृत्ती आणि त्याचबरोबर संकल्प करणारी मनोवृत्ती, या सगळ्या वृत्ती माझ्या सख्या झाल्या, मैत्रिणी झाल्या. आणि मैत्रीण ज्याप्रमाणे आपल्या सखीला मदत करते त्याप्रमाणे तुम्ही मदत केली. आणि आज मी जो दिव्य आनंद अनुभवत आहे तर त्याचं कौतुक वाटे झालिया वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. मला आता याचं कौतुक वाटतं, मला अत्यंत आनंद होतो आणि मी तुमची आभारी आहे, कृतज्ञ आहे. कारण मी तुम्ही तुमचा ऋणानुबंध जो आहे तो ऋणानुबंध मला अतीव आदरपूर्वक मान्य आहे हे सखे, असं प्रकारचं माऊली म्हणतात. ती अनुभूती कोणती आहे तर काही नव्हे तो ज्या ठिकाणी माऊली सांगतात की जे जे होय ते न बोलवे. परमात्म्याचं जे रूप आहे ते बोलता येत नाही आणि जे बोले ते नव्हे. जे परमात्म्याचं स्वरूप आपण वर्णन करतो ते शब्दाला, इंद्रियांना विषय न होणारं, त्याचं कितीही आपण वर्णन केलं तरी ते वर्णन त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण जे वर्णन होतं ते सोपाधिकाचं होतं. जे उपाधीनं युक्त असणारं स्वरूप परमात्म्याचं आहे. त्याला शुद्ध सत्वात्मक माया उपाधी लागल्याशिवाय त्या रूपाचं वर्णन करता येत नाही. निरुपाधिक स्वरूपामध्ये कोणत्याही प्रमाणाची प्रवृत्ती होत नाही. जेव्हा त्या पदार्थाचं वर्णन करताना त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाला उपाधी लावावी लागते तेव्हा त्याचं वर्णन करता येतं. तेव्हा मी जरी ह्या परमात्म्याला पाहत असले परंतु सोपाधिक निरुपाधिक परमात्म्याचं दर्शन उपाधीची कल्पना करून या ठिकाणी प्रपंचाचा अध्यारोप करून नंतर त्याचा अपवाद करून अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेत निष्प्रपंच असणारं तत्त्व तुम्ही मला मला त्या तत्वाचं दर्शन करून दिलं म्हणून माऊली म्हणतात. आणि ते जे दर्शन झालं ते काही नव्हे तो जे काही जिथं कोणतंच उपाधी नाही, विशेषण नाही, असं निर्विशेष निरुपाधिक तत्वांचं तुम्ही मला दर्शन करून दिलं. आणि मला असं दिसलं की मूर्तामूर्त तोगे बाई, तो परमात्मा मूर्त पण आहे आणि अमूर्त पण आहे. म्हणजे एकच परमात्मा उपाधिवशात त्या ठिकाणी मूर्त होतो आणि उपाधीचा परित्याग केला असताना तो अमूर्त होतो. तसं जर पाहिलं तर परमात्म्याचं मूर्त आणि मूर्त सापेक्ष असणारा अमूर्त ही दोन्ही स्वरूपं ज्या स्वरूपावर कल्पित आहेत अशा प्रकारचं असणारं अकल्पनाख्य कल्पतरो, अकल्पित असणारं जे स्वरूप त्या स्वरूपाचं दर्शन मला झालेलं आहे. तो परमात्मा आहे कसा? सहजी सहज तो सहजच आहे, स्वाभाविकच आहे, अर्थात नित्य सिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्राप्तीकरता काही कष्ट करावे लागत नाही. त्याच्या ठिकाणी असणारं जे काही मलविक्षेप आणि आवरण आपण मानतो तर त्या पापवासना अंतकरणातल्या त्याचं दर्शन होऊ देत नाहीत. नंतर विक्षेप, चित्ताची चंचलता त्याचं दर्शन होऊ देत नाहीत. किंवा
त्याच्या सहज स्वरूपाविषयी असणारं जे आवरण म्हणजे त्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान जे आहे ज्ञान आपल्याला यथार्थ रीतीनं नसणं, परमात्म्यावर जणू काही आच्छादन आलेले ते आहे अज्ञान. त्या परमात्मा स्वरूपाचं अज्ञान तेच त्याच्यावर आवरण करत असतं. परंतु मला हे बुद्धी किंवा माझ्यावर तू इतकी कृपा केली हे सखे की मला आता तो परमात्मा जो आहे तो मूर्त पण आहे, अमूर्त पण आहे आणि मूर्त आणि अमूर्ताच्या अतीत आहे. तसाच तो सहज आहे, स्वतःसिद्ध आहे. आणि तो जरी स्वतःसिद्ध असला, निर्विशेष असला, तरी तो मात्र सुखनिधान, सहज सुखनिधान तो गे बाई. तो सहजच म्हणजे मूळचाच तो सुखाचा निधान म्हणजे सुखाचं भांडार आहे. म्हणजे जगामध्ये जेवढं सुख किंवा जेवढा आनंद आहे त्या आनंदाचा नित्य आनंदरूप असणारा मूलभूत स्रोत तो परमात्मा आहे. तो गे बाई, तो परमात्मा जरी निर्विशेष असला परंतु खरा सुखरूप तोच आहे. सुखाचा साठा, भांडार, खजिना तोच परमात्मा आहे. खरं जर पाहिलं तर या ठिकाणी तो असं म्हणतात सगळ्या ठिकाणी हे परोक्ष रूपाने वर्णन आपल्याला जरी दिसत असलं तरी याच्या मुळाशी हे जे वर्णन आहे हे स्वतः माझा आत्माच आहे हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तो म्हणण्याने ह्या परोक्ष ज्ञानाने जीव कृतार्थ होत नाही. म्हणून या पाठीमागे आपली असणारी आनंदानुभूती ही दृढ अपरोक्ष आनंदानुभूती आहे असाच याचा अर्थ आहे. तरी तो का म्हणतात याविषयी स्वामी महाराज म्हणायचे की भक्ती सिद्धांतात सगळा तोच म्हणतात. आपलं स्वतःचं स्वत्व ठेवतच भक्त नाही. त्यामुळं तो भक्त तो या रूपाने वर्णन करत असतो. आणि जो तत्त्वज्ञ पुरुष आहे, तत्त्वज्ञानाच्या प्रांतात सगळं मीच आहे अशा प्रकारचं वर्णन असतं. हा भक्ती सिद्धांतात भक्तीमध्ये रंगलेली चित्तवृत्ती ही स्वतःचं ज्याला पूर्णपणे विसर पडलेला आहे आणि सर्वत्र परमात्म दर्शन करीत आहे अशा प्रकारची ही ज्ञानोबरायांची वृत्ती या ठिकाणी असं सांगत आहे. सहज सुखनिधान तोगे बाये. तो सहजच आहे, मूळचा सुखरूपच आहे. या ठिकाणी त्याचं सुख जे आहे ते अनादी आणि अनंत व्यापक सुखाचं भांडार तो आहे. आणि रखुमादेवीवर होतो. आणि जो असा असणारा परमात्मा जो निर्विकार आहे, निर्गुण आहे, जो गुणातीत आहे आणि जो या ठिकाणी निरपेक्ष आहे, अनावृत्त नित्य आहे, पण तोच परमात्मा रखुमादेवीवर होतो. तोच या ठिकाणी रखुमादेवींचा वर अर्थात श्री विठ्ठल रूपाने आलेला आहे. आणि तोच पुंडलिक वरद तो ये बाई. आणि पुंडलिकाला वर देणारा जो भक्त पुंडलिकासाठी या ठिकाणी उघडा परब्रह्म रूपाने पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या तीरावर कटेवर कर ठेवून जो मूर्त भावाला किंवा आकाराला प्राप्त झालेला आहे तोही तोच आहे. म्हणजे यामध्ये सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही परमात्माच झालेला आहे असं सांगतात. निज ब्रह्मा ब्रह्म तो ब्रह्मादिका वंद्य तो गे बाई. अचिंत चिंतन तो सारासार गुह्य तो गे बाई. बाप रखुमादेवी वरु विठ्ठलू तो जनिवनी कृपाळू तो गे बाई. अचिंत चिंतन तो सारासार गुह्य तो गे बाई. भगवान माऊली म्हणतात निज ब्रह्मा ब्रह्म तो ब्रह्मादिका वंद्य तो गे बाई. जे निज ब्रह्म म्हणजे आपला स्वरूपरूप असणारा जो आत्मा आहे, प्रत्येक आत्मा आहे, तो प्रत्येक आत्मा ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म. निज ब्रह्म
ब्रह्म तोगे बाई असं सांगतात. ब्रह्मादिका वंद्यतो बाई गे तोगे बाई. आणि असं असणारं जे ब्रह्मतत्व आहे, ज्या तेच आत्मा आहे, आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा. पहा, परंतु तोच परमात्मा जेव्हा लीला विग्रह कृष्ण रूपाने धारण करतो तेव्हा ब्रह्मादिका वंद्यतोगे बाई, तो ब्रह्मादिकांनाही वंद्य होतो. म्हणजे जगताची उत्पत्तीची जी अधिष्ठात्री देवता ब्रह्मदेव तो देखील त्या परमात्म्यापुढं नतमस्तक होतो. असा वंदनीय आहे. अचिंत चिंतन तो, आणि तो परमात्मा अचिंत्य आहे. म्हणजे त्याचं कोणत्याही प्रकाराने वर्णन करता येत नाही. का त्याचं मूळ स्वरूप जे आहे तर त्याच्या ठिकाणी जर वर्णन करायचं झालं, चिंतन करायचं झालं तर त्या पदार्थाला नाम पाहिजे, रूप पाहिजे, त्याचा कोणाशी तरी संबंध सांगितला पाहिजे, त्याची जाती सांगितली पाहिजे. पण नाम रूप संबंधू जाती क्रिया भिदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. ब्रह्मवस्तूला कोणत्याही प्रकारचा यांचा संबंध नसल्यामुळं तो अचिंत्यच आहे. परंतु अचिंत्य जरी असला तर शास्त्र प्रतिपाद्य त्या अचिंत्य परमात्म्याचं जर आपण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर त्याच्या सगुण साकार स्वरूपाचं चिंतन केलं तर त्या चिंतनाच्या द्वारा तो परमात्मा प्राप्त पण होतो. तो सगुण साकार रूपानेही भेटी देतो आणि निर्गुण निराकार रूपानेही आपल्याला आत्मत्वाने भेटतो. आता ज्या परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगताना नित्यानित्य विवेक, सत्यमिथ्या विवेक, ग्राह्य त्याज्य विवेक किंवा सारासार विवेक सांगितला जातो. की जसं त्या दुधाचं मंथन करून त्या दह्याचं मंथन करून काढलेलं ताक जे आहे तर ते ताक आसार आहे आणि लोणी सार आहे, आणि त्या लोण्याचंही सार कोण आहे? घृत आहे. तसा जेवणामध्ये आपण कितीही सारासार विचार केला तर त्या सार आणि आसार ह्या चिंतनातून जर आपल्याला असाराचा त्याग करून साराचं ग्रहण करायचं असेल तर त्याचं ग्रहण म्हणजे आमच्या त्या ब्रह्मस्वरूपाचं, आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या आवडीचं देवत्व जे असणारं पांडुरंग परमात्मा, ते कृष्ण परमात्मा, त्याला पाहणं म्हणजे हा सारासार विचार तोगेबाई. आणि हे पाहायचं झालं तर कुठं पाहायचं? हे सारासार विचाराचं संपूर्ण सार सर्वस्व मूलभूत सार जो आहे तो परमात्मा आहे. तो सार आणि आसार यांचं गुह्य आहे. म्हणजे सारासार विचाराचं पर्यवसान जर भगवत भक्तीमध्ये, भगवत प्रेमामध्ये झालं तर तो परमात्म्याची खऱ्या अर्थाने भेट झाली. कारण गुह्या सारासार गुह्य तोगे बाई. आणि तो कोण? तर बाप रुक्मा देवरू विठ्ठलू तो. आणि बाप रुक्मादेवीचा म्हणजे आमच्या मातोश्री रुक्मिणी देवीचा वर असणारा जो परमात्मा विठ्ठल आहे तो परमात्मा कसा आहे? तर त्याचा स्वभाव, त्याचा कृपाळू स्वभाव. तो जनी वनी कृपाळू गे बाये. जनामध्ये असो किंवा वनामध्ये असो, एकांत आणि लोकांत सर्व ठिकाणी त्या कृपाळू परमात्म्याची सत्ता किंवा वास्तव्य आहे. सर्व ठिकाणी तो भरून उरलेला आहे. म्हणून परमात्मा एकदेशी नसून तो परमात्मा जनीवनी सर्व ठिकाणी आहे. जनीवनी आगवा देव वासनेचा पुसावा ठाव. मग ओळगा तो वासुदेव आयसा मनी आसू द्यावा भावगा. जर सर्व ठिकाणी परमात्म दर्शन करण्याचा भाव आपल्या अंतकरणात कायम असेल तर आपल्याला जनातही परमात्मा आहे आणि वनातही परमात्मा आहे असं सांगतात. अजून भगवान परमात्म्याचं वर्णन 26व्या अभंगात करतात. सारंग धरू तो चक्रा आधारू हरी तो गे बाई. सुलभा सुलभूतो आटकू नटके तो गे बाई. रखुमा देवी वरुतो द्वैतातीत तो गे बाई. सुलभा सुलभूतो आटकू नटके तो गे बाई. तो परमात्मा सारंग धरूतो. सारंग धरू म्हणजे सारंग किंवा शारंग नावाचं धनुष्य धारण करणारा आमचा परमात्मा आहे. चक्रा आधारू हरी तोगे बाई. आणि हे जे षटचक्र आहेत, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा,
चक्र आणि सहस्रार चक्र ह्या सगळ्या चक्रांचा मूळ आधार कोण आहे? तोच परमात्मा आहे. त्या सर्व चक्रांचा आधार कोण आहे? परमात्मा आहे. म्हणजे जेव्हा कुंडलिनी शक्ती षटचक्राच्या द्वारा आपल्या संपूर्ण शरीरातल्या ह्या कुंडलिनी शक्तीचा प्रवास हा परमात्म्याच्या आधारावर आहे. परमात्म्याला सोडून त्या ठिकाणी दुसरं कोणतंही चक्र जे आहे त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे योगाच्या द्वारासुद्धा ध्येय कोण आहे? परमात्माच आहे. केवळ योगाची साधना केली आणि त्याने अंतःकरण वृत्तीचा निरोध केला, वृत्ती त्या ठिकाणी संकल्प विकल्प विवर्जित केली, निर्विकल्प समाधीचा लाभ झाला, तरी ज्ञानोबारायांच्या भक्तिशास्त्राचा किंवा भक्तियोग हा भक्तियोग आहे. आणि तो जो षटचक्र भेदन आहे ते काही योगाचा अभ्यास आहे. हठयोग अष्टांग योग यापेक्षाही हा भक्तियोग जो आहे, जे अष्टांग योगाचं फल आहे तेच फल ह्या भक्तियोगाच्या द्वारा मिळतं. कारण मूळ असणारा परमात्मा तो सर्व ह्या चक्रांच्या माध्यमातून प्रकाश करीत करीत सुषुम्ना नाडीच्या द्वारा जेव्हा सहस्रार चक्रामध्ये जातो तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होऊन त्यांचं ऐक्य, त्या ऐक्यानुभूती त्याला येते आणि त्याद्वारा तो जीव मोक्षाला प्राप्त होतो. पण या ठिकाणी हा भक्तियोगाचा आश्रय घेतला असताना षटचक्र भेदनासाठी आणि परमात्म्याशी ऐक्य पावण्यासाठी अष्टांग योगाला जो त्रास होतो किंवा जे कष्ट पडतात ते कोणतेही कष्ट या भगवत चिंतनामध्ये पडत नाही. आणि योगाची जे फल आहे ते फलही त्याला सहजच प्राप्त होतं. सुलभा सुलभतो आटकू नटके तोगे बाई. परमात्मा हा जेवढ्या सुलभ वस्तू आहे ना, सगळ्यात सुलभ हा सुलभ म्हणजे अगदी सोप्यात सोप्या असणाऱ्या वस्तूंमध्ये सर्वात सोपी आणि सर्वात सहज सुलभ वस्तू जर कोणती असेल तर ती परमात्मा आहे. स्वामी महाराज सांगायचे, ह्या फुलाला कुस्करण्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ किंवा जेवढे कष्ट पडतात तेवढे कष्ट किंवा तेवढा वेळसुद्धा परमात्मा प्राप्तीला लागत नाही. त्याचं कारण परमात्मा हा आपलं स्वरूपच असल्यामुळं तो जे ज्याचं स्वरूप असतं ते स्वरूप त्याच्यापासून कधीही वेगळं होऊ शकत नाही. त्याप्रमाणे परमात्मा इतका सुलभ आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे तुम्हाला काहीही कष्ट न घेता तो स्वयंप्रकाश रूपाने स्वतः सिद्धत्वाने आहे म्हणून सुलभ आहे. आणि आटकू नटके गे बाई. आणि त्याला आटकू म्हणजे कोणताही प्रतिबंध, नटके म्हणजे येत नाही. म्हणजे परमात्मा निष्प्रतिबंध आहे. परमात्मा काय आहे? कधीही कोणत्याही क्रियेनं प्राप्त करायचा, भावनेने प्राप्त करायचा, ज्ञानाने प्राप्त करायचा असा परमात्मा नाही. तो निष्प्रतिबंध मी असं ज्याला आपण म्हणतो, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुकायशी जे बुद्धी स्फुरे अर्निशी ते वस्तुगामी. जीव ज्याला मी असं जे स्फुरण आहे की ज्याचा अहंकार सोडून जे राहिलेलं उर्वरित मूलभूत मी स्फुरण आहे ते परमात्म्याचं स्फुरण आहे. म्हणून तो परमात्म्याला कोणताही प्रतिबंध नाही. गुरुवर्य स्वामी महाराज म्हणायचे की परमात्मा प्राप्तीत प्रतिबंध आहे असं वाटणं हा प्रतिबंध आहे. म्हणजे याचा अर्थ प्रतिबंधच नाही. म्हणून आटकू नटके गे बाई. रुक्मादेवीवर तो द्वैतातीत तो गे बाई. या जेव्हा मनुष्य ज्ञानोबारायांची वारी करतो, ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतो, ज्ञानोबारायांना इष्ट संत किंवा इष्ट दैवत मानतो, त्यावेळेला ज्ञानोबारायांचे जे काही भाव आहेत किंवा ज्ञानोबारायांना आपल्यापासून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा ही आहे की ज्ञानोबाराय स्वामी महाराज म्हणायचे, ज्ञानोबारायांच्याकडं संसारातलं तर काही मागूच नाही पण परमार्थातलं ऐश्वर मागूच नाही. आणि मागायचंच झालं ऐश्वर तर जे त्यांचं निर्विशेष अशा प्रकारच्या स्वरूप स्थितीत माऊली जे रंगतात, ज्या थाटात माऊली समाधी काय ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाळ छंदो बाबा
बाळछंद मालविनीने पांडुरंगाच्या जवळ जो बाळछंद घेतला, बाळ हट्ट घेतला आणि परमात्मा स्वरूपात एकरूप होऊन राहिले. त्याचप्रमाणे माऊली ज्या थाटात या ठिकाणी समाधिस्थ आहेत तोच थाट आपल्याला मिळावा अशाच प्रकारची प्रार्थना करावी. आणि माऊलींचं म्हणणं काय आहे, अनुभूती काय आहे, रुक्मा देवीवर तो जो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे रुक्मा देवीवर तो तत्वतः कसा आहे, द्वैताद्वैत तोगे बाई, माणसा तो द्वैत आणि अद्वैत यांच्याही अतीत अशा प्रकारचा आहे. म्हणजे आपल्या जीवनात द्वैताचं खंडन आणि अद्वैताचं मंडन किंवा अद्वैताचं मंडन आणि अद्वैताचं खंडन आणि द्वैताचं मंडन या ठिकाणी काही करण्याची गरज नाही. तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आटा आमुच्या, आम्ही काय हे आमचं एकच ठरलेलं आहे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग म्हणून म्हणतात. तो पांडुरंग कसा आहे, तो द्वैत आणि अद्वैत दोन्ही तो झालेला आहे. द्वैत आणि अद्वैताच्याही अतीत तो आहे, त्यांचा तो साक्षी आहे, द्रष्टा आहे आणि ते पदार्थसुद्धा तोच झालेला आहे. असा आमचा परमात्मा हा अभिन्न निमित्तोपादान कारण किंवा विवर्तोपादान कारण आहे. आणि आमचा परमात्मा असंग उदासीन निर्विकार निराकार असा आहे. आणि तोच परमात्मा त्याला सगळं होता येतं. तो कधी सगुण होतो तर कधी निर्गुण होतो. ही त्या परमात्म्याची सर्व लीला आहे. आणि त्या लीलेमुळं परमात्म्याच्या वास्तव स्वरूपात कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. हे माऊलींचं म्हणणं कायम लक्षात ठेवून माऊलींनी सांगितलेली जी प्रेम लक्षणात्मक भक्ती, त्या भक्तीवर त्या साधकाने आरूढ राहावं असंच माऊलींचं मनोगत आहे. आता माऊली भगवंताच्या ऐश्वर्याचं पुढच्या अभंगात 27 मध्ये आणखी वर्णन करतात. विश्वभूलवी योग माया तो गोकुळी रही वासुतो गे बाई, वसुदेव कुमारू तो देवकी नंदनु तो गे बाई, रखुमा देवी वरू तो शुकादिका चिंतन तो गे बाई, वसुदेव कुमारू तो देवकी नंदनु तो गे बाई. माऊली म्हणते विश्वभुलवी योगमाया तो, हा आमचा इष्ट पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा तो काय करतो, योगमाया विश्वभुलवी, तो योगमायेने ह्या सर्व विश्वाला भुलवून टाकतो. 7व्या अध्यायात परमात्मा म्हणतात काय, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ए प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. ओवी काय आहे की त्याच्यामध्ये सांगतात की हा परमात्मा कसा आहे तर दैवी माया आहे. ह्या एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडे सरले माया जळ किंवा माया जाळ ना. तरी या ठिकाणी सांगतात तो परमात्मा योगमायेने सर्व विश्वांना भुलवतो. म्हणजे त्या परमात्म्याची जी माया आहे, किती जीव झाला तरी तो परमात्म्याच्या मायेचं उल्लंघन करू शकत नाही. यशोदामाई आहे, भगवंताने योगमायेने काय केलं, त्या परमात्म्याने केलं तर सर्व विश्वरूप दाखवलं. आणि आता त्या परमात्म्याला वाटायला लागलं की आईला विश्वरूप दाखवलं तर आई काय करील आता की मी हा सगळ्या जगताचा जेणे हे विश्व निर्मिले असा हा परमात्मा श्रीकृष्ण आहे. हा काय माझा बालक आहे, आता काय अशी म्हणावे लेकरू, जगाचा हा गुरु मायबाप असं म्हणेल. आणि मग आपलं अवतार कार्यामध्ये ही जी लीला करायची, जे मातृसुख भोगायचं, जे वात्सल्य आनंद यशोदेला द्यायचा किंवा आपण घ्यायचा, याला आपण मुकू. भगवंतानी एका क्षणामध्ये तोंड मिटलं आणि ती म्हणायला लागली काहीतरी भूतसंचार झाला होता, काहीतरी माझ्या डोळ्यामध्ये गडबड
गडबड झाली आणि माझा बाळकृष्ण बरा झाला असं काही झालं होतं, त्याला काहीतरी त्याला विपरीत झालं, परंतु ते आता गेलं असं म्हणून कवटाळून धरलं परमात्म्याला, स्तनपान करू लागली, त्या ठिकाणी त्याच्यावरून हे आरती वाळून टाकली, अशा प्रकारे दृष्ट काढली. म्हणजे आता भगवंताला हे वात्सल्य सुख जे आहे ते भोगता आलं, दोघांनाही भोगता आलं. म्हणून हा परमात्म्याने ठरवलं की मारावया तिने उगारिली काठी आणि भुवनी त्या पोटी 14 देखे, भुवनी त्या पोटी 14 देखे. आणि दुसऱ्या वेळेला पाहिलं तर हा काय माझा लहान बालक आहे असं तिला वाटायला लागले. हे परमात्म्याचं आहे. म्हणून काही एक जीवाची माया आहे अविद्या रूपाने आणि एक आहे दैवी माया. त्या दैवी मायेनं संपूर्ण जगताला भूल पाडतो. आपल्या आईवडिलांना सुद्धा कौशल्याला भगवान रामचंद्रांनी चतुर्भुज रूपात दर्शन दिलं आणि लगेच दुसऱ्या क्षणी पुन्हा बाल रामचंद्र रूपात दर्शन दिलं. असा हा परमात्मा आहे. विश्वभुलवी योगमाया तो. आणि तो राहतो कुठं? गोकुळी रहिवास तो. आणि गोकुळामध्ये हा परमात्म्याचा रहिवास आहे, तो नांदत आहे. तुमच्या आमच्या दृष्टीनं गोकुळ म्हणजे इंद्रियाच्या समुदायामध्ये, या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा वास करत आहे. वसुदेव कुमरुतो. वसुदेव ह्या संपूर्ण शरीरामध्ये मनामध्ये वास करणारा, त्या वसुदेवाचा कुमर असणारा वासुदेव परमात्मा आहे. देवकी नंदनू तोगे बाई. आणि देवकीला आनंद देणारा, पुत्ररूपाने तिच्या उदरी येऊन तिला आनंद देणारा हा परमात्मा आहे. म्हणजे परमात्मा कोण आहे? वसुदेवाचाही कुमर परमात्माच आहे आणि देवकीला आनंद देणाराही परमात्माच आहे. रुक्मादेवीवर होतो आणि रुक्मादेवीचा वरही तोच परमात्मा आहे. आणि शुकादिका चिंतन तोघे बाई. आणि शुकादिक योगी रंगले श्रीरंगी, परीक्षितीच्या अंगी ठसावले. निर्विकल्प काष्ठा समाधीमध्ये मेरू पर्वतावर हजारो वर्षाच्या समाधी लावणारे जे शुकाचार्य, ते शुकाचार्य ह्या भागवत संहितेचं पुन्हा ही सर्व स्थिती प्राप्त झाल्यानंतर व्यासाचार्यांच्याकडं परत काय करतात? अध्ययन करतात आणि भगवंताविषयी जी प्रीती अंतकरणात जागृत होते त्या प्रेमाने पुन्हा ते शुकादिक त्या परमात्म्याचं ज्याचं चिंतन करतात तो हा पंढरीराय विटेवरी. या ठिकाणी तो परमात्मा विटेवर उभा आहे किंवा तो श्रीकृष्ण रूपाने गोकुळात अवतीर्ण झालेला आहे. आता पुढं काय हे की योगामध्ये आपलं वेदामध्ये जसं कांडत्रय आपण म्हणतो, कांडत्रयामध्ये कर्म, उपासना आणि तत्त्वज्ञान, तसाच जे योगदर्शन आहे त्याचंही मूळ वेदातच आहे. म्हणून वेदामध्ये किंवा पुढच्या दर्शनांमध्ये, कुठं पुराणांमध्ये जे काही आलेलं स्मृतिग्रंथामध्ये, मनुस्मृतीसारख्या ठिकाणी देखील हे जे काही योगाचं महात्म्य सांगितलेलं आहे तर त्या योगाचं स्वरूपसुद्धा वर्णन करतात. आणि त्या योगाचं आणि भक्तियोगाचं म्हणजे अष्टांग योग आणि भक्तियोग यांचं सामंजस्य जे आहे किंवा त्यांचा समन्वय आहे तो एक प्रकारे अनुभूतीच्या अधिष्ठानावर माऊली आता ह्या पुढच्या अभंगात प्रस्तुत अभंगात सांगत आहे. तो अभंग आहे 28 क्रमांकाचा. पहिलं गोल्हाट मंडळ तो, त्रिकुटा वेगळा तो गे बाई. सहज बोधी अनुभवतो, परमतत्वी अनुराग तो गे बाई. रखुमादेवी वरुतो, ब्रह्मविटेवरी तो गे बाई. सहज बोधी अनुभवतो, परमतत्वी अनुराग तो गे बाई. पहिलं गोल्हाट मंडळ तो, त्रिकुटा वेगळा तो गे बाई. या ठिकाणी योगदर्शनाप्रमाणे हे जे काही चक्र सांगितलेले आहेत त्या चक्रामध्ये जे विशुद्ध चक्र सांगितलेलं आहे कंठस्थानी, तर त्याला गोल्हाट चक्र असं म्हणतात. आणि त्रिकुट म्हणजे भ्रूमध्यामध्ये ज्या आज्ञाचक्र सांगतात त्याला त्रिकुट असं म्हणतात. परंतु हा परमात्मा जो आहे
त्या परमात्मा म्हणजे जेव्हा ही कुंडलिनी शक्ती आहे ती ही इडा पिंगला आणि सुषुम्ना ह्याची नाडीत्रयामाजी सुषुम्ना संचरण असं म्हटलेलं आहे. तर त्याचा प्रवास जो कुंडलीचा होतो ती मूलाधारापासून स्वाधिष्ठानापर्यंत येते, नंतर मणिपूर, नंतर म्हणजे नाभिस्थानी मणिपूर आहे, गुद आणि शिष्ण यांच्या मध्यभागी असणारा मूलाधार आहे, नंतर स्वाधिष्ठान चक्र आहे आणि मणिपूर नाभिस्थानी आहे. अनुहात ध्वनीचं स्थान असणारं अनाहत ध्वनी असणारं ते कोणतं आहे? अनाहत चक्र आहे हृदयस्थानी. त्याच्यानंतर कंठस्थानी विशुद्ध चक्र आहे, भ्रूमध्यामध्ये आज्ञा चक्र आहे आणि त्याच्या पुढचा प्रवास आहे त्याला सहस्रार चक्र असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये हे परमात्म्याचं स्थान कोणतं आहे? पहिलं गोल्हाट मंडळ. तो बरीच लोकांना असं वाटतं की या ठिकाणी कंठापर्यंत असणारं जे विशुद्ध चक्र आहे तिथपर्यंत प्रवास झाला म्हणजे आपली परिपूर्णता झाली, परंतु त्या गोल्हाट मंडळाच्या म्हणजे विशुद्ध चक्राच्याही पुढचा प्रवास त्या साधकाला योगामध्ये करावा लागतो. त्याचं कारण आहे तो परमात्मा जो आहे तो गोल्हाट मंडळा पैल गोल्हाट मंडळाच्या म्हणजे ह्या विशुद्ध चक्राच्या पलीकडचं आहे, तिथं त्याचं स्थान आहे. आणि त्रिकुटा वेगळा तो गे बाई. आता त्या विशुद्ध चक्राच्या नंतर त्रिकुट म्हणजे दोन्ही भुवया ज्या ठिकाणी एकत्र मिळतात ज्याला आज्ञाचक्र असं म्हणतात, जिथं या ठिकाणी त्याला त्रिकुट असंही म्हणतात. त्या ठिकाणी दिव्य ज्योतीचं दर्शन योगदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. परंतु त्रिकुटा वेगळा तो गे बाई तिथून पुढेही त्याचा प्रवास आहेच आहे. म्हणजे त्रिकुट हे जे स्थान आहे त्याच्याही पेक्षा तो वेगळा आहे, कारण त्याच्या पुढं कोणतं आहे? सहस्रार चक्र आहे की जिथं कुंडलिनीचा प्रवास पोचला असताना त्या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्याची त्याला अनुभूती येते आणि तिथून पुढं तो जीव जो आहे तो पुन्हा ह्या भवबंधनात सापडत नाही. म्हणून तो परमात्मा त्याच्याही पलीकडे आहे. परंतु असा जरी परमात्मा असला तरी हे झालं योगाचं साधन. परंतु भक्तियोगात तो इतका सोपा आहे की सहजबोधी अनुभवतो. जर तो सहजबोध जो आहे जर आपल्याला परमात्म कृपेने गुरुकृपेने आपलं सहज असणारं जे स्वरूप आहे ते स्वरूपाचा जर बोध आपल्याला झाला, त्या बोधाची अनुभूती आपल्याला झाली, ती अनुभूतीच तो परमात्मा आहे. म्हणजे याचा अर्थ सहजच आपल्याला गुरुकृपेने मीच परमात्मा आहे असं निसंदेह ज्ञान झालं किंवा ज्ञानानुभूती झाली तर ती परमात्म्याचीच अनुभूती आहे. आणि तिला काय कष्ट आहे आपण आत्ताच पाहिलं, त्याला योगाचं कोणत्याही प्रकारचे कष्ट पडत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. काय हा काय मंत्र न जपशी काय? हा द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काय? केवळ ह्या मंत्राच्या उच्चारणाने योगातील असणाऱ्या सगळ्या अनुभूती त्याला प्राप्त होतात. किंवा गुरूंच्यावर असणाऱ्या अपार श्रद्धेने अधिकार प्राप्त पुरुष केवळ तत्वमसी अशी वाणी ऐकून देखील या सहजबोधावर आरूढ होतो. म्हणून ते म्हणतात. आणि हा ज्या तत्वाचा बोध झाला ते जे परमतत्व आहे त्या परमतत्वामध्ये जो अनुराग आहे म्हणजे प्रेम आहे तो प्रेम तो परमात्माचा आहे. कारण का तर या ठिकाणी इयम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम यतः. तो परमप्रीतीचा विषय जो आहे तो परमात्माचा आहे आणि तोच परमात्मा म्हणजे ज्याच्यावर आपण परमप्रीती करतो तो परमप्रीती हेच त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण परमप्रीती कोणावर आहे? परमात्म्यावरच आहे. म्हणून तो परमात्म्याचा अनुराग हे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण काय आहे? परमात्मा जरी सर्वत्र व्याप्त असला परंतु तो जर आपल्या परमप्रेमाचा विषय नसला तर ही आनंदानुभूती किंवा साक्षात्कार त्याला होत नाही. रखुमादेवीवरी तो ब्रह्मविटेवरी तो गे बाये. आणि तो रखुमादेवीवर आहे आणि तोच या ठिकाणी तेच ब्रह्म विटेवर उभं राहिलेला आहे. विटेवरी काय नीट आनंदाचा कंद असा तोच परमात्मा आहे. म्हणजे जो काय आहे ह्या गोष्टी आपण जरी बोलत असलो तरी अनुभूतीत येण्यासाठी माऊलींची कृपा जर असेल तरच ही अनुभूती निसंदेह आणि सहज अशा प्रकारची होऊ शकते. आता शास्त्राच्या आधाराने किंवा युक्तीनं चिंतन करतो जो प्रत्येक आत्मा आहे तोच ब्रह्म आहे आणि जे ब्रह्म आहे तोच पांडुरंग आहे असं म्हणणं
वेगळं आणि यामध्ये संशय आणि विपर्य राहित्य होऊन ही भूमिका प्राप्त होणं ही खरी अपेक्षित आहे. आणि ही भूमिका प्राप्त होण्यासाठी सुद्धा हाच अभ्यास जर आपण वारंवार केला तर परमात्म्याकडे प्रार्थना केली तर परमात्मा कधीतरी तो दयाघन असल्यामुळं भक्तवत्सल असल्यामुळं आपल्याला कृपा करेल आणि त्यावेळेला आपल्याला हे सुद्धा चिंतन करावं लागणार नाही ब्रह्मच आत्मा कसं, जीव ब्रह्माचं ऐक्य कसं आणि सगुण निर्गुणाचं ऐक्य कसं. परंतु जोपर्यंत आपल्याला ह्या ऐक्याचा बोध होत नाही, अनुभूती येत नाही, तोपर्यंत हाच विचार करून पुन्हा पुन्हा याच शब्दाचं पारायण आणि परायण होऊन त्याने काय वेळोवेळा पारायण नारायण हे करी. पुन्हा पुन्हा आपल्याला हेच करत असताना कधीतरी काही आयशे ऐसे भाग्य काही लाहता होईन, ऐसे भाग्य काही लाहता, ऐसे भाग्य काही लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती, अशी आपल्याला स्थिती होईल. किंवा हा जो बोध आहे तो आपल्याला तळहाताच्या डोलणाऱ्या आवळ्याप्रमाणे व्हावा. एवढंच हे कधी होईल जर आपल्याला केवळ आणि केवळ एवढीच इच्छा असेल की परमात्म्याच्या स्वरूपाच्या यथार्थ अनुभूती वाचून मला जगातलं कोणतंही वैभव अपेक्षित नाही, अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा तोच परमात्मा आपल्या बुद्धीस स्फुरद्रूप होऊन आपल्याला ही असणारी अनुभूती की जी खरी जीवनाचं वास्तव ध्येय आहे, ज्ञेय आहे, प्राप्य आहे, गंतव्य आहे तेच आपल्याला प्राप्त होईल. असो या ठिकाणी आता भगवान ज्ञानोबाराय या ठिकाणी राम अवतार, परमात्मा काय आहे, केवळ परमात्मा कायम असंग निर्विकारच राहतो असं नाही, तो या ठिकाणी आपल्या शुद्ध सत्वात्मिका मायाच्या साह्याने भक्त कल्याणासाठी अवताराला पण येतो. आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक सनातन संस्कृतीमध्ये अवतारवाद मानलेला आहे. भले वेदामध्ये अवतार मानला नाही असं दयानंद सरस्वती इत्यादी आर्य समाजाचे तत्त्वज्ञ वर्णन करत असली तरी ही सगळी मतं वेदांताच्या द्वारा न्यायाच्या द्वारा खंडित असून या ठिकाणी परमात्मा अवताराला येतो हेच वेदाचं मनोगत आहे. आणि त्यामध्ये परमात्म्याचे दोन अवतार, जरी इतर अवतार असले तर राम आणि अवतार, पूर्ण अवतार रामकृष्ण असं आपल्या संप्रदाय परंपरेमध्ये मानलेलं आहे. म्हणून ह्या राम आणि कृष्ण हे अवतार अत्यंत भक्त जीवनामध्ये, साधक जीवनामध्ये अनुकूल आहेत. साधकाला हळूहळू त्या आपल्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार करून निर्गुण स्वरूपामध्ये स्थिर करतात आणि निर्गुण स्वरूपाच्या प्राप्तीनंतरही किंवा ज्ञानानंतरही पुन्हा हे अवतार त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी नित्य सहाय्यभूत होतात. म्हणून ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये जास्त करून अवतारवादाला अनुसरून राम आणि कृष्ण या दोन इष्टमूर्तींची भारतभर उपासना केली जाते. त्याचं कारण ते किती उत्तम आहेत, श्रेष्ठ आहेत ही गोष्ट ज्ञानोबाराय या अभंगामध्ये सांगतात. राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयांनो केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाईयांनो बाप रखुमादेवी वरु त्रिभुवनी गरुवा विठ्ठलु बरवा बाईयांनो केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाईयांनो गोपाळ बरवा बाईयांनो बाईयांनो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा. या ठिकाणी माऊली आपल्या सख्यांबरोबर अनेक संवाद करतात. बाईयांनो
म्हणजे अनेक एकत्र आलेले आहेत, म्हणजे अनेक असणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्ती, त्या सगळ्या वृत्तींना आपण सांगत राहावं. परंतु त्या वृत्ती कोणत्या असल्या पाहिजे? समानशीले व्यसनेषु सख्यम. आपलंच शील त्यांचं असलं, एकच स्वभावाच्या त्या वृत्ती असल्या पाहिजे. म्हणजे कोणतीही वृत्ती उठली तर ती कधी परमात्म्यालाच विषय करणारी असतील, तिच्यामध्ये कधी कधी भिन्नता दिसेल, कधी ती रूपाचा विषय करणारे असेल, कधी त्याच्या नामाला, कधी त्याच्या गुणांना, कधी त्याच्या लीलांना विषय करणारे असो. परंतु ह्या सगळ्या आपल्या सख्या आहेत. का तर एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी. म्हणून बऱ्याच वेळेला माणसाला थोडक्यात सांगतो की या ठिकाणी असं वाटतं की आपण नेहमी एकांतवासात असावं, म्हणजे आपल्याला एकाग्ररीतीनं अधिक चिंतन होईल असं मनुष्याला वाटत राहतं. परंतु इथं कसं आहे, हा हिशेब बरोबर आहे. परंतु जर आपण पाहिलं तर एकांतात राहणारी जी लोक आहेत त्यांचं जेवढं पारमार्थिक उत्थान होत नाही किंवा त्यांना जेवढे अनेक प्रकारच्या अनर्थाची त्या ठिकाणी शक्यता असते, त्यापैकी जो संतांच्या मेळाव्यात राहतो त्याला सुरक्षितता अधिक असते आणि त्यामध्ये त्याचं चिंतन फार गंभीर झालं नाही तरी जे जे चिंतन होतं ते स्थायी स्वरूपात किमान टिकण्यासाठी त्याची उपयोगिता अधिक होते. म्हणून जर मनुष्याला तारुण्य असेल, बुद्धिबळ असेल आणि त्या काळात त्याचा काळ जो आहे तो काळ सारावा चिंतने, चिंतनात काळ जो घालवायचा तर त्याच्यामध्ये संत संगतीमध्ये अधिक वास असला पाहिजे. संत संगतीमध्ये त्या ठिकाणी अनर्थ होत नाही, कालक्षेप जो आहे तो आनंदकारक होतो. आणि म्हणून आपल्या मनात चिंतन करता करता जेवढे कष्ट होतात की वृत्ती अशी आहे, काय काय करीतो या मना परिनायके नारायण करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलत्या सवे धावे, सैराट वाट आडवाट दरे दरकुट, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ते जर संतांची संगती मनोमार्गगती, फक्त संतांच्या संगतीत म्हणजे त्यांच्या शरीराच्या भोवती नाही राहायचं, तर त्याच्यात ते वायुमंडल नाही पाहिजे. ते कोणतं पाहिजे? मनोमार्गगती. जर तुम्ही आपलं मन जे आहे ते संतांच्या चरणी समर्पित केलं किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण जर केल्या तर हा जरी एकांत नसला तरी या ठिकाणी एक काय म्हणतो त्याला, लोकांतात एकांत कसा साधायचा याचं मर्मसुद्धा संतांच्या संगतीत मिळतं. दुसरी गोष्ट अशी की एकांत मिळण्याबाबत मनुष्याचं जीवन बरंच परतंत्र आहे, पण लोकांतात राहत असताना तेही संतांच्या संगतीत राहत असताना त्याच्या चित्ताला एकाग्र होते. आता उदाहरणार्थ आपल्या ह्या सध्याच्या अष्टादशाचं सोडून द्या, आपला नेहमीचा जो अष्टादशा असतो पांगचं चिंतन करण्याचा, त्यावेळेला जो काही व्याख्याता असतो तो खाली पाहत असतो, विश्व भुलवी योगमाया हे चित्र, आणि याचं चिंतन करताना त्याला लोक दिसत नाही, ते शब्द दिसतात आणि त्याचा अर्थ दिसतो. आणि जे ऐकणारे असतात ते काय करतात, ते खाली पाहतात. आता तुम्ही सांगा तिथं 200 लोक असतात का एकटाच असतो? एकटाच असतो. हे काय आहे? संतांची संगती मनोमार्गगती. आकळावा श्रीपती येणे पंथे. या हरिपाठामध्ये माऊली सांगतात श्रीपतीला कळायचा नाही, आकळावा. असं म्हणतात कळावा, इतकंच नाही त्याला आपल्याकडे खेचून आणावा. हे संत संगतीत महात्म्य आहे. आणि ज्ञानोबाराय अशा प्रकारचं बाह्यांनो या शब्दांनी संत आपल्या समान विचाराचे, समान शीलाचे, स्वभावाचे, परमार्थ पथिक असणारे किंवा परमार्थाच्या गंतव्यस्थानापर्यंत पोचलेले असे सिद्ध किंवा साधक महात्म्यांच्या सहवासात हा अनुवाद करीत आहेत. म्हणजे याचा अर्थ स्वामी महाराजांनी म्हणायचे, अरे सिद्धाला सुद्धा भाग्य असेल तर चांगल्या साधकांच्यात राहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ ह्या सत्संगतीमध्ये राहून या असा अनुवाद करावा. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. तर ते सांगतात की काय अनुभूती आहे, तर हे बाह्यांनो राम बरवा कृष्ण बरवा. हा राम प्रभू जो आहे तो अत्यंत बरवा, खूपच श्रेष्ठ आहे. का? तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. कृष्ण बरवा, तो का बरवा आहे? लीला पुरुषोत्तम आहे. आणि सुंदर बरवा बाह्यांनो, आणि हा फारच सुंदर, फार सुंदर बरवा. बरवा सुंदर म्हणजे अत्यंत सुंदर सुंदर अशा प्रकारचा सौंदर्याची खान असणारा, सौंदर्याचा आगर असणारा हा परमात्मा आहे. मग तो राम बरवा का कृष्ण बरवा? रामही बरवा, कृष्णही बरवा आणि विठ्ठलही बरवा, कारण तोच झालेला आहे, तोचे सगळ्या ठिकाणी. आणि संत असणारे ज्ञानोबा आहे तेही बरवे, तोचे अवतारधरी अलंकापुरी. आणि गीताजीने उपदेशिली ते विटेवरी माऊली. सगळीकडे अभेदच आहे. म्हणून सांगतात
केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाह्यानो. केशव त्या विष्णू सहस्रनामामध्ये भाष्यामध्ये बहुतेक मला वाटतं कम शम आणि वम. क शब्द जो आहे तो कम शब्द, केशवमध्ये 3 शब्द आहेत, तर त्याच्यामध्ये अजूनही अर्थ दिलेत विष्णू सहस्रनामामध्ये. आठवलं साधारणतः जो प्रचलित अर्थ सांगतो, केशवमध्ये 3 अर्थ आहे. कम म्हणजे जगताच्या उत्पत्तीची देवता, शम म्हणजे जगताचं पालन करणारी देवता, वम म्हणजे जगताचं उपसंहार करणारी देवता. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जरी ब्रह्मा विष्णू महेश 3 देवता सांगितल्या असल्या तरी एकेश्वरवादाच्या दृष्टीनं वेदाच्या मनोगतात आणि वेदांताच्या प्रक्रियेला अनुसरून एकच परमात्मा, त्याला ब्रह्म विष्णू आणि शंकर ह्या ज्या उपाधी भेदामुळं त्याला ह्या 3 नावं प्राप्त होतात. ज्यावेळेला उत्पत्तीची उपाधी आहे तेव्हा त्याला ब्रह्मदेव, जेव्हा स्थितीची उपाधी आहे तेव्हा त्याला भगवान श्रीविष्णू, आणि जेव्हा संहाराची उपाधी लागते त्यावेळेला लयाची उपाधी लागते जगत प्रलयाची, त्यावेळेला त्याला शंकर असं म्हणतात. म्हणून ते म्हणतात आमच्या दृष्टीनं हे सर्वच काय आहे, केशवही बरवा आहे आणि माधव म्हणजे लक्ष्मीचा पती असणारा, मा म्हणजे लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीचा धव पती असणारा तोही बरवा आहे, आणि गोपाळ बरवा बाह्यानो. आणि जेव्हा तोच परमात्मा गुरे राखितो गोवारी, ज्यावेळेला तो गुरा राखतो गायींचं पालन करतो त्यावेळेला तो कोण आहे, गोपाळ आहे. आणि आमचा काय, आमच्या सगळ्या गोनाम इंद्रिय, त्या इंद्रियांचा ज्यावेळेला तो पालन करतो तेव्हाही तो गोपाळ आहे, तोच बरवा आहे. तो आहे म्हणून तर चाले हे शरीर, आहे की नाही. आणि दुसरा सांगितलं आमच्या वाणी जी आहे त्या वाणीचाही पालन करणारा तोच आहे, संरक्षण करणारा तोच आहे, वाणीचा दाता पण तोच आहे. आणि आमच्या वाणीच्या द्वारा त्याचं चिंतन करून घेतो, नामचिंतन इत्यादी, तो नामामृत रसाचं पान करविणारा देखील तोच आहे. बाप रखुमा देवरू त्रिभुवनी गरवा विठ्ठलू बरवा बाह्यानो. रखुमा ही एवढी नावं घेतात, एकच नाव घ्यावं ना परमात्म्याचं असलं, पण परमात्म्याची हजारो नावं आहेत ना. पण कोणती नावं घेतली तरी काय आहे, एकाच स्त्रीला कोणी आई म्हणतं, कोणी काकू म्हणतं, कोणी सुनबाई म्हणतं, सगळी ती एकच आहे. तेव्हा या नावाचं कौतुक नाही. वारकरी संप्रदायात नाम आणि रूप, बरोबर ना, ह्या नामरूपाचाच आधार घेतलेला आहे, पण नामरूपाच्या मर्यादा उल्लंघून ते केला अनाम अजाती. इथंच हा वारकरी संप्रदाय जो आहे तिथं जाऊन आपली दृष्टी तिथं पोचवतो या ठिकाणी. म्हणून म्हणतात की इथं सांगतात बाप रखुमा देवरू त्रिभुवनी गरवा. ह्या सगळ्या त्रिभुवनामध्ये, त्रिभुवन म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, जीवाचा प्रवास ह्या 3 भुवनात आहे ना, त्यामुळे हे त्याला त्रिभुवन आहे. आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ही पण काय आहेत, त्रिभुवन आहे. आणि या सगळ्या त्रिभुवनांमध्ये एका ठिकाणी अवस्था विचार केला तर प्रत्येगात्मरूपाने तोच सर्वात श्रेष्ठ आहे, तोच सच्चिदानंद घन आहे. आणि त्रिभुवनाच्या विचाराने केला तर ईश्वर रूपाने तोच परमात्मा, एकेश्वरवादाला अनुसरून तोच परमात्मा ह्या त्रिभुवनांमध्ये गरुवा म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि त्याचंच नाव ह्या त्रिभुवनामध्ये असणारा तो परमात्मा सगुण निराकार आहे, तो ईश्वर नित्य परोक्ष आहे. पण त्याचं अपरोक्ष दर्शन घ्यायचं झालं तर विठ्ठलू बरवा बाह्यानो. तोच परमात्मा श्री विठ्ठल रूपाने जेव्हा आमचा आराध्य दैवत म्हणून कटेवर कर ठेवून या विटेवर उभा राहतो तो गरवा, तो श्रेष्ठ आहे. मग कोणतं श्रेष्ठ आहे, सगळं श्रेष्ठच आहे आणि अश्रेष्ठ काही नाहीच आहे, सगळं जे आहे ते श्रेष्ठच आहे. आता तो परमात्मा म्हणे तुम्ही निर्गुण निराकारात व्यापकात पोचले आणि काय सच्चिदानंद घन परमात्मा निर्गुण निर्विकार त्याच्यामध्ये तुमचं मन रमलं आणि पुन्हा ह्या पांडुरंगाकडे एवढं कसं आकर्षित झालं, त्याचं कारण त्याचंही स्वरूप कसं आहे तर सावळे सुंदर रूप मनोहर. ते किती मनोहर आहे, किती सौंदर्याने बनलेलं आहे किंवा सौंदर्याची खाण आहे, त्याचं वर्णन 30व्या अभंगात करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 तुकाराम
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.